बऱ्याच वेळेला काय होतं, घरातली भाजी संपलेली असते किंवा भाज्या असतात, भाजी कुठली करायची हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो किंवा त्याच भाज्या खाऊन खूप कंटाळा आलेला असतो. तर आजची अशी ही रेसिपी खूपच चविष्ट आणि भाताबरोबर किंवा चपातीबरोबर एक नंबर अशी लागणारी आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण रेसिपीकडे बघूयात. आजची आपली रेसिपी असणार आहे दही तडका. हो, आपण दह्याचे वेगवेगळे पदार्थ खातो, कोशिंबीर खातो, वेगवेगळ्या चटण्या खातो. दही तडका कधीतरी करून पहा, खूप छान अप्रतिम लागतो. तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक कांदा, जिरी, मोहरी, आलं लसूण पेस्ट, तेल, थोडीशी कोथिंबीर, दही, मीठ आणि थोडीशी साखर. अगदी कमी साहित्यात ही उत्कृष्ट पद्धतीची रेसिपी तयार होऊन जाते. एकदा नक्की करून बघा. चला तर इथे मी तेल तापवून घेतले. याच्यामध्ये पहिले मोहरी टाकते, नंतर जिरे टाकते. जिरे आणि मोहरी छान तडतडली पाहिजे, तेव्हाच खरी फोडणी छान बसते. नंतर यामध्येच आपल्याला थोडीशी हिंग पण टाकून घ्यायची आहे. छान मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता जिरे मोहरी छान तडतडू लागली आहे. याच्यातच मी आलं लसूण पेस्ट टाकून घेते. छान मिक्स करा हे पण. आता यामध्ये हिंग पण टाकून घेतले मी. याच्यात कढीपत्ता पण तुम्ही ॲड करू शकता. मी इथे टाकलेला नाही. इथे बघू शकता मगाशी आपण जो एक कांदा कट करून घेतला होता तो याच्यामध्ये टाकला आहे आणि हा छान खरपूस तांबूस रंगापर्यंत छान परतून घ्यायचा. त्याचा कच्चापणा हा पूर्णपणे निघून गेला पाहिजे. 1-5 मिनटं लागतात. कांदा छान भाजून घ्यायचा आणि झाकण ठेवून टाकायचं. त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं. मिठाने लवकर कांदा भाजला जातो. ही टिप्स आहे. इथे पाहू शकता 5 मिनिटानंतर आपला हा कांदा छान तांबूस रंग होईपर्यंत छान भाजला आहे. आता इथेच आपल्याला काही मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. मी इथे हळद, लाल तिखट आणि धना पावडर घेतली आहे. ते मी याच्यात टाकून घेते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर दिसत आहे. मस्तच. ही दिसायला जेवढी छान होते ना तेवढीच टेस्ट त्याची खूप छान होते. याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून द्यायची. याच्याने चव दुप्पट छान होते. आणि याच वेळेला इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. इथे पाहू शकता थंड झाल्यानंतर मी याच्यामध्ये दही मिक्स करून घेते. दही या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. गॅस इथे बंदच ठेवायचा आहे, चालू नाही करायचा, नाही तर दही फाटण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे गॅस बंद करूनच आपल्याला मसाल्यामध्ये दही ॲड करायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता छान कलर पण आलेला आहे. आणि चवीनुसार याच्यामध्ये कमी जास्त मीठ तुम्ही करू शकता. आता भाजीचं टेन्शन नाही. घरात भाजी असली आणि नसली किंवा स्वयंपाकाचा करायचा कंटाळा आला तर तुम्ही ही रेसिपी एकदम 5 मिनिटात नक्की बनवू शकता.
इथे मी कोथिंबीर टाकून घेतली. मस्त असं दिसते. दिसायला जशी ही रेसिपी सुंदर दिसते ना, त्याची टेस्ट खूपच सुंदर होते. तुम्ही एकदा नक्की करून पहा. ही भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर खूप छान लागते. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा.